की वीकली एक्सपायरी मुळे तो लॉसेसचा जो आकडा आहे तो कुठेतरी 1.8 लाख करोड मध्ये त्यांनी सांगितलेला आहे. कुठेतरी आपलं मार्केट म्हणजेच इंडियन मार्केटचे जे ऑप्शन्स ट्रेडिंग आहे ती कुठेतरी मंथली एक्सपायरीकडे जाते की काय, हा मोठा क्वेश्चन मार्क आपल्या समोर पडलेला आहे. आणि जर या लॉसेसला जर कमी करायचं असतं तर गव्हर्नमेंटनी सुद्धा याच्यातून टॅक्सेस कमी करून किंवा त्याच्यावरती पण बाकीच्या ऍक्शन्स किंवा त्याच्यावरती पण खूप साऱ्या ऍक्शन्स घेतल्या जाऊ शकत होत्या सेबीकडून. नमस्कार मित्रांनो, ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटी मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. आज आपण चर्चा करणार आहोत की वीकली एक्सपायरी ज्या बंद होणार आहेत किंवा वीकली एक्सपायरी बद्दल जे काही मार्केटमध्ये आता चर्चा चालू आहेत की वीकली एक्सपायरी बंद होणार आहे आणि मंथली एक्सपायरीकडे कुठेतरी मार्केट चाललेलं आहे, त्याच्यावरती नक्की सेबीला काय म्हणायचं. 2 दिवसापूर्वी सेबीने जी काही न्यूज रिलीज केलेली आहे किंवा जे काही स्टेटमेंट रिलीज केलेलं आहे ते आपण एकदा पाहून घेऊया. सेबीचे चीफ शक्तिकांता दास यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे की वीकली एक्सपायरी मुळे जे काही रिटेल ट्रेडर्स लॉसेस करतात आणि तो लॉसेसचा जो आकडा आहे तो कुठेतरी 1.8 लाख करोड मध्ये त्यांनी सांगितलेला आहे की अलीकडच्या काही काळामध्ये म्हणजेच अलीकडच्या काही वर्षामध्ये जो काही लॉसेस आहे तो 1.8 लाख करोडच्या आसपास त्यांनी सांगितलेला आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की एक वर्षामध्ये जे काही लॉट साईज वाढवलेली होती आणि त्याच सोबत जी काही एक्सपायरीज होत्या म्हणजे वेगवेगळ्या इंडेक्सच्या एक्सपायरी होत्या त्या कुठेतरी एका दिवसाला आपण घेतलेल्या होत्या किंवा एकाच एक्सपायरीवरती, जसं एनएससी असेल तर एनएससीची निफ्टी 50 आणि बीएससी असेल तर बीएससीची सेन्सेक्स, अशा एकाच एक्सपायरीमध्ये घेऊन सुद्धा जो काही लॉसेस आहे त्याचे हायएस्ट लॉसेस आल्यामुळे आता एक कुठेतरी आपलं मार्केट म्हणजेच इंडियन मार्केटचे जे ऑप्शन्स ट्रेडिंग आहे ती कुठेतरी मंथली एक्सपायरीकडे जाते की काय, हा मोठा क्वेश्चन मार्क आपल्या समोर पडलेला आहे. आणि सेबी पण याच्यामध्ये थोडीशी अग्रेसिव्ह होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण जे काही स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं या स्टेटमेंटमध्ये त्यांचं सिंपल, सरळ आणि एकदम सिंपल म्हणणं असं होतं की आपण एक कन्सल्टेशन पेपर काढतो, फ्लोटिंग कन्सल्टेशन पेपर, आणि फ्लोटिंग कन्सल्टेशन पेपर मध्ये जे काही पुढे येईल त्याच्या अकॉर्डिंग आपण म्हणजेच सेबी ह्याच्यावरती फायनल डिसिजन घेईल. कारण बघा कसं आहे की सेबी जे आहे कन्सल्टेशन पेपरला थोडंसं सिरियसली घेते आणि जे काही कन्सल्टेशन पेपरमध्ये आलेलं असतं त्याच्यावरती व्यवस्थित असा एक डिसिजन घेतला जातो. त्यामुळे या कन्सल्टेशन पेपरला थोडंसं सिरियसली घेतलं जाणार आहे. आणि कदाचित इन केस आपली जी एक्सपायरी आहे, जी वीकली एक्सपायरी आहे, ती वीकली एक्सपायरी बंद होऊन 15 दिवसांची एक्सपायरी त्याचसोबत किंवा मंथली एक्सपायरी आणि 15 दिवसांची एक्सपायरी म्हणजे एक एक्सपायरी मधली निघून जाऊ शकते आणि असा कुठेतरी एक डिसिजन घेतला जाऊ शकतो. आता हा डिसिजन जो आहे तो कितपत बरोबर आहे. आता ही जी एक्सपायरी बंद होणार आहे किंवा वीकली एक्सपायरी जर बंद झाली तर याचे परिणाम काय होऊ शकतात आणि लॉसेस आपण 1.8 लाख करोड हा जो एक मोठा आकडा एक रिटेल ट्रेडरच्या लॉसेसचा आलेला आहे याच्यावरती पण आपल्याला डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे. आता मी तुमच्या समोर जे काही पॉईंट मांडतो हे माझं स्वतःचं मत आहे, याच्याशी प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं किंवा प्रत्येक जण ज्याचं त्याचं एक दृष्टिकोन ठेवतो बघण्यात. तर माझ्या दृष्टिकोनातून या गोष्टींना मी असं बघतोय, जे लॉसेस आहेत जर या लॉसेसवरती आपण चर्चा करायला गेलो, कारण आपण याच्यावरती खूप वेळा आपल्या लाईव्ह स्ट्रीमवरती चर्चा केलेली होती की जे गव्हर्नमेंट टॅक्सेस जे आहेत खास करून लॉंग टर्म कॅपिटल गेन असतील, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असतील, त्याचसोबत आपण जे ऑप्शन्समध्ये इंट्राडे करतोय किंवा ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करतोय याच्या मागे गव्हर्नमेंट जे काही एसटीटी चार्जेस असतील, स्टॅम्प ड्युटी असेल, जीएसटी असेल, सीजीएसटी असेल, यांच्यावरती जरी आपण चर्चा करायचं बघितलं तर एक मोठा हिस्सा गव्हर्नमेंट सुद्धा टॅक्सच्या रूपामध्ये आपल्याकडून काढून घेतोय. जर पाहायला गेलं आणि जर या लॉसेसला जर कमी करायचं असतं तर गव्हर्नमेंटनी सुद्धा याच्यातून टॅक्सेस कमी करून किंवा त्याच्यावरती पण बाकीच्या ऍक्शन्स किंवा त्याच्यावरती पण खूप साऱ्या ऍक्शन्स घेतल्या जाऊ शकत होत्या सेबीकडून. आणि जे काही एक्स्ट्रा चार्जेस जे रिटेल ट्रेडर्स कडून जातात किंवा एक्स्ट्रा पैसे रिटेल ट्रेडर्स जे काही पे करतोय एक ट्रेड करण्यासाठी त्याला कुठेतरी मिनिमाइज करता आलं असतं. उदाहरणार्थ जसं की लॉंग टर्म कॅपिटल गेन जो 12.5% आहे आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जो आहे 18% आहे, याला कुठेतरी कमी केलं असतं तर कुठेतरी इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढल्या असत्या आणि लोकांनी कुठेतरी ट्रेडिंगमध्ये थोडंसं याला कुठेतरी एक जॉबच्या रूपामध्ये जे लोक बघतात त्याच्यामध्ये पण थोडंसं लोकांकडे 4 रुपये हातामध्ये राहिले पण असते. त्याचसोबत जे काही असते आता मी इंस्टाग्रामवरती आपला एक पीएनएल टाकला होता जुलै मंथचा, ज्याच्यामध्ये 1 लाख रुपीजचा जो पीएनएल होता आणि त्यामध्ये आपण चार्जेसवरती डिस्कशन केलेलं होतं. 5,100 रुपयाचे आपले टोटल चार्जेस गेलेले होते. त्यामधून जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 2,100 फक्त काय की ब्रोकरला आपण पे केलेले बाय सेल करण्यासाठी, पण याच्यावरती 3,000 रुपये गव्हर्नमेंटनी टॅक्सेस घेतलेले आहेत. याचा अर्थ बघा कुठेतरी आपण ते पैसे वाचू शकत होते जर गव्हर्नमेंटनी टॅक्सेस कमी केले असते तर. त्यामुळे जर लॉसेसचं प्रमाण बघितलं तर एफआयआयचा जो व्हॉल्यूम येतोय आपल्या मार्केटमध्ये, एफआयआयचा व्हॉल्यूम आहे
किंवा जो काही व्हॉल्यूम आहे ज्याच्यामुळे रिटेल ट्रेडर लॉसेसमध्ये जातोय, तर त्याच्यासोबत ही पण गोष्ट कुठेतरी एक मेजर गोष्ट आहे असं मला वाटतंय. आणि त्याचसोबत आता दुसरा पॉईंट जरी आपण बघितला की एफआयआय मार्केटमध्ये येतात, हेवी प्रमाणामध्ये पैसे टाकतोय, त्याच्यामध्ये रिटेल ट्रेडर लॉसमध्ये जातोय, ही जी कन्सेप्ट किंवा हे जो लाईनअप आहे, या लाईनअपमध्ये जर आपण बघितलं तर ज्यावेळी इतका हेवी प्रमाणामध्ये व्हॉल्यूम येत होता, इतक्या हेवी प्रमाणामध्ये जसं की जेन स्ट्रीट आला किंवा अजून भरपूर मॅन्युप्युलेशन आले, मागे हिंडनबर्ग आलेला होता, तर या मोठ्या मोठ्या मॅन्युप्युलेशन्समध्ये गव्हर्नमेंटनी एक पर्टिक्युलरली त्याच वेळी जर सेबीने गव्हर्नमेंट म्हणजे सेबी, तर सेबीने त्याच वेळी समजा एक नियम बनवला असता आणि एक पर्टिक्युलर अमाऊंटच पर डेला इन्व्हेस्टमेंट येईल किंवा असं काहीतरी लिमिटेशन्स जर आणलं असतं, तर या आजचा दिवस आपल्याला पाहायलाही मिळाला नसता कदाचित. रिटेल ट्रेडर्सचा हा एवढा मोठा आकडा त्यांच्यासमोर आलाय, कदाचित एवढा आला नसता. होऊ शकलं असतं, पॉसिबल होतं ते. सेबीच्या हातात त्या गोष्टी होत्या, पण सेबीकडून यांच्यावरती वेळेमध्ये ऍक्शन्स घेतले गेलेले नाहीयेत. ओके, ठीक आहे. आता ज्या गोष्टी झाल्या त्याच्या पुढे जरी आपण गेलो, आता ठीक आहे, आपण असं कन्सिडर करूया की कन्सल्टेशन पेपर्स आले आणि सेबीने याच्यावरती डिसिजन घेतला की वीकली एक्सपायरी आपल्या बंदच झालेल्या आहे आणि पुढे जाऊन आपण मंथली एक्सपायरीकडे गेलोय किंवा 15 दिवसांची एक्सपायरी अशा एक पिरियडिक एक्सपायरीमध्ये गेलोय असं आपण कन्सिडर करूया. तर या जर असं गोष्ट घडते तर आपल्याला थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. फ्लॅशबॅक म्हणजे काय की 2008चा काळ, त्यानंतर 2015चा काळ आणि 2020चा काळ. बघा 2008 मध्ये पण क्रॅश झालेला होता रिसेशनचा, 2015 मध्ये पण फॉल आलेला होता, 2020 मध्ये पण कोरोनाचा क्रॅश होता आणि आता आपण 2025 मध्ये उभा आहोत. तर 2008 ते 2015च्या काळामध्ये बघा त्यावेळेस लोकांची कुठेतरी आयपीओज, इन्व्हेस्टमेंट्स याच्याकडे फोकस जास्त होता आणि लोक याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे. आणि त्यावेळी कुठेतरी लोक हळूहळू ऑप्शन्स ट्रेडिंगकडे यायला लागले आणि त्यामध्ये स्टॉक्स ऑप्शन्स याच्यावरती पण टार्गेट केलं जाऊ लागलं होतं. आणि त्यावेळी ही गोष्ट लोकांसाठी नवीन असल्यामुळे बघा होतं काय की ज्यावेळी एखादा ट्रेडर नवीन मार्केटमध्ये येतो किंवा नवीन ऑप्शन्सला डील करायला जातो, तर त्याला हे माहिती नसतं की ऑप्शन्स बाईंग मध्ये एक्झॅक्टली करायचं काय, ऑप्शन्स बाईंग काय आहे, ऑप्शन सेलिंग काय आहे. ह्या दोन ऍक्च्युली ऑप्शन्सच्या दोन टोका आहेत किंवा दोन बाजू आहेत. या दोन बाजूंना समजून घेणं एक ट्रेडरला खूप महत्वाचं आहे, ऑप्शन ट्रेडरसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. जर ऑप्शन बाईंग मध्ये आपण बघितलं तर ऑप्शन बाईंगचे जे इन्स्ट्रुमेंट आहे, हे पहिली गोष्ट म्हणजे एक हेजिंग इन्स्ट्रुमेंट आहे. याच्यामध्ये होल्डिंग करण्याचं काही कारण नाहीये किंवा इथे होल्ड करू शकत नाही. लेट्स से आपण त्याच्यामध्ये होल्ड केलं म्हणजे स्टार्टिंगच्या जो आपण फ्लॅशबॅकमध्ये 2008 ते 2015चा काळ बघतोय, त्याच्यामध्ये स्टॉक्समध्ये जी लोक होल्ड करायची त्यांना समजायला लागलं की होल्ड करणं ऍक्च्युली ऑप्शन बाईंगमध्ये चूक आहे. कारण काय होतंय की याच्यामध्ये डिक्रीमेंट होतोय आणि जशी एक्सपायरी येते तर तो प्रीमियम पूर्ण ठप होतो आणि एक्सपायरीच्या जवळपास कुठेतरी व्हॉल्यूम जनरेट होते. एक्सपायरीच्या जवळ आल्यानंतर अप अँड डाऊन्स खूप वाढतात. ही गोष्ट कुठेतरी समजायला लागली तर 2015 ते ह्याच्या काळामध्ये बघितलं आपण तर मंथली एक्सपायरीची वीकली एक्सपायरी आलेली बघा. एकदम 2015 गेला, 2016-17 मध्येच हा डिसिजन सेबीकडून आला होता की जी एक्सपायरी आहे ती वीकली केलेली आहे. आता वीकली एक्सपायरीला आल्यानंतर तर लोकांना ऑप्शन बाईंग मध्ये अजून गॅम्बलिंग करण्याचा मार्ग दिसला की अजून या चला एक्सपायरी दर आठवड्याला व्हॉल्यूम वाढले, सगळ्या गोष्टी वाढल्या, निफ्टी इंडेक्स असतील, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल किंवा अदर जेवढे पण इंडायसेस आहेत, सगळ्या इंडायसेसमध्ये व्हॉल्यूम वाढायला लागला, अप अँड डाऊन्स वाढायला लागले. तर हा जो काळ होता हा एक थोडासा काळ जो बघितला आपण तर ट्रेडिंगकडे लोकांचा कल वाढला आणि कुठेतरी इन्व्हेस्टमेंटकडे थोडासा कल हळूहळू कमी व्हायला लागलेला होता. म्हणजे इथूनच सुरुवात झाली होती आणि 2020चा काळ झाला. 2020च्या कोरोनानंतर लोकांमध्ये एक अट्रॅक्शन खूप वाढलं कारण जॉबचा जो काही बेस होता ज्याची गॅरंटी राहिलेली नव्हती लोकांची. कारण जे सडनली जॉब जाणं किंवा या ज्या गोष्टी जर बघितल्या तर लोकांनी ऑप्शन्स ट्रेडिंगला कुठेतरी हळूहळू फॉलो करायचा डिसिजन घेतला होता किंवा ट्रेडिंगला थोडंसं एक जॉबच्या रूपाने बघितलं होतं. आणि त्यात काही गैर पण नाहीये की ट्रेडिंगला जर लोक कुठेतरी जॉबच्या रूपाने बघतायत तर ही काही एक गैर गोष्ट नाहीये, तर योग्यच गोष्ट आहे. कारण जर आपण इंडियाचं स्ट्रक्चर बघितलं, आपल्या भारताचं स्ट्रक्चर बघितलं तर इंडियामध्ये कसं आहे की गव्हर्नमेंट जॉब्स जर पाहिले तर गव्हर्नमेंट जॉब्स इतक्या हेवी प्रमाणामध्ये अवेलेबल नाही. जर आपली पॉप्युलेशन बघितली तर त्या हिशोबाने. दुसरी गोष्ट बघितली तर प्रायव्हेट जॉब्समध्ये सिक्युरिटी नाहीये किंवा तेवढे प्रायव्हेट जॉब सुद्धा अवेलेबल नाही की पूर्ण बेरोजगारी जाऊ शकते. कुठेतरी लोक याला जॉब्सच्या रूपामध्ये पण पाहत होते किंवा तो जो काळ होता कोरोना क्रॅशचा त्याच्यामध्ये लोकांची अपेक्षा खूप वाढली की ही खूप गोष्ट मस्त आहे, आपण स्टॉक मार्केट शिकूया आणि स्टॉक मार्केटमधून पैसे कमवायचा प्रयत्न करूया. इन्व्हेस्टमेंट्स हा जो पार्ट होता ज्याच्याकडे पूर्ण लोकांनी इन्व्हेस्टमेंट तोडलेले आहे त्या काळामध्ये, एफडी असतील, SIPs असतील किंवा म्युच्युअल फंड असतील, जे काय होतं लोकांनी ऑलमोस्ट तोडून कुठेतरी ऑप्शन्स ट्रेडिंगकडे
सॉरी ऑप्शन ट्रेडिंगकडे येण्याचा निर्णय त्या काळामध्ये लोकांनी घेतलेला होता. आणि यामध्येच बघा काय झालेलं आहे की खूप सारे नियम सेबीकडून आलेले. पहिल्यांदा आलेलं होतं की मार्जिन गेलं, कारण बघा सगळीच लोक ऑप्शन ट्रेडिंग करायची असं नाहीये. भरपूर लोक होती जी स्टॉक्स इंट्राडे सुद्धा करत होती. आता स्टॉक्स इंट्राडे मध्ये विषय काय होता की स्टॉक्स इंट्राडे मध्ये मॅक्सिमम मार्जिन जास्त अवेलेबल असल्यामुळे कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये पण लोक त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायचे आणि त्याच्यामध्ये टाइम डिके नव्हता किंवा व्हॅल्यूज खाली घसरत नसायच्या. जसा स्पॉट चालेल त्याच्यावरतीच बाईंग सेलिंग असायची. प्रॉपर स्टॉप लॉस, प्रॉपर सेटअप, प्रॉपर स्ट्रॅटेजीच्या अकॉर्डिंग, प्रॉपर रिस्क रिवॉर्डच्या अकॉर्डिंग काम चाललेलं होतं. बट जसा त्यातून मार्जिन काढलं गेलं आणि 20% पीक मार्जिन फक्त ठेवलेलं आहे, लोकांचा जो कल आहे ऑप्शन ट्रेडिंगचा तो सडनली वाढलेला होता. आणि त्यानंतर सगळ्यात डेंजरस डिसिजन आलेला होता की प्रत्येक म्हणजे हे डिसिजन सेबीकडून आलेले नव्हते, तर हे डिसिजन एक्सचेंज स्वतःचे स्वतः घेत होते. एनएससी असेल, बीएससी असेल, हे स्वतःला तर त्यांचे स्वतः एक लीडरच समजायचे की आमच्याशिवाय कोणच नाहीये आणि आम्हीच वाली आहोत मार्केटला. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे डिसिजन्स घेतलेले होते की सोमवारी एक्सपायरी, मंगळवारी एक्सपायरी, बुधवारी एक्सपायरी, गुरुवारी एक्सपायरी, फक्त शुक्रवार तेवढा त्यांनी नावापुरतं सोडला होता. तर या ज्या गोष्टी होत्या जी लोकांची गॅम्बलिंग खूप वाढलेली लक्षात ठेवा या पिरियडमध्ये. आणि इतकी गॅम्बलिंग वाढली की सेबीकडे पूर्ण सर्व्हे चाललेला होता की 90% लोक ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लॉसेस करतात. आणि लोकांची आज मेंटॅलिटी तुम्ही बघा, लोक काय विचार करतायत. लोकांचा सिंपल विचार आहे की ट्रेडिंग हा एक गॅम्बलिंग आहे. सिंपल लोक आजही विचार करतात ट्रेडिंग हा गॅम्बलिंगचा प्रकार आहे. आणि तिथूनच या गोष्टीला कुठेतरी सेबीने हळूहळू याच्यावरती डिसिजन्स घ्यायला सुरुवात केली. आणि एनएससी कडून सगळे म्हणजे एनएससी असेल म्हणजे थोडक्यात एक्सचेंज असेल यांच्याकडून सांगितलं. आता करंटली तर सेबी तेच म्हणते की एक्सचेंज डायरेक्टली डिसिजन्स घेऊ शकत नाही, त्यांना पहिल्यांदा रिपोर्ट करायचं सेबीला. हा खूप छान डिसिजन आहे, खूप मस्त डिसिजन आहे. आणि माझं पूर्ण म्हणजे सेबीला सहमत आहे मी या गोष्टीशी की यांनी पूर्ण पहिल्यांदा रिपोर्ट करणं, त्यानंतर मग त्याची प्रोसेस जी असेल कन्सल्टेशन पेपर काढणं असेल किंवा त्याच्यावरती योग्य काय अयोग्य काय हा डिसिजन सेबी घेऊन त्यावरती पुढे जाणं, हा एक बेस्ट ऑप्शन आहे. त्यापुढून मग ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात होते की जो ट्रेडिंगचा हा जो काही पिरियड राहिलेला आहे, अप अँड डाऊन्स राहिलेले आहेत, याच्यामध्ये सगळ्यात थोडक्यात एक पॉइंटवरती जर आपण आलो तर एका पॉइंटमध्ये जर बोललो तर लोकांना गॅम्बलिंगची सवय लागली. याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं तर लोकांना गॅम्बलिंगची सवय लागली. आता आता असं होईल का की एक्सपायरी बंद झाल्या म्हणून लोक याच्यामध्ये ऑप्शन्स 100% लोक याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन शोधतील. आता बघा गेमिंग आहे, ऑनलाईन गेमिंग वगैरे आहे, याच्यामध्ये पण आता आपण त्याला पण पॉझिटिव्ह घेतलंच पाहिजे. त्याच्यामध्ये पण लोक करिअर बनवायचा प्रयत्न करतील. बिकॉज अपॉर्च्युनिटीज, पैसे कमवायचा, सेल्फ एम्प्लॉयमेंट कमवायचा लोक याच्यामध्ये 100% प्रयत्न तर करणार. मग याच्यामध्ये खूप सारे बाकी ऍप्लिकेशन्स पण आहे, याच्यामध्ये लोक अडकू शकतात. हे नाहीये की स्टॉक्समध्येच किंवा शेअर मार्केटमध्येच लोक अडकतील असं नाहीये, बाकीच्या गोष्टींमध्ये पण लोक जाऊन अडकू शकतात. पण लोकांना जी गॅम्बलिंगची सवय लागली ना, ही सवय थोडीशी लोकांची तुटणं थोडंसं एक डिफिकल्ट होऊ शकतं. एक पॉइंट थोडासा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो. आता माझं मत काय किंवा मी काय विचार करतो किंवा याच्या पुढे याच्या परिणामांना मी कसा टॅकल करायचा प्रयत्न करणार, याच्यावरती मी जर बोलायला गेलो तर सिंपल लक्षात घ्या, आय एम अ ऑप्शन सेलर. मी एक ऑप्शन सेलर आहे. मी ऑप्शन सेलिंग करतो आणि ज्यावेळी इंडिया विक्स किंवा विक्स माझा 15च्या वरती, 15च्या वरती किंवा 20च्या घरामध्ये जनरली पाहायला मिळतो, त्याच वेळी मी ऑप्शन बाईंग करण्याचा प्रयत्न करतो. अदरवाईज मी ऑप्शन बाईंगला टोटली अवॉइड करतो आणि ऑप्शन सेलिंगकडेच काम करतो. तर समजून घ्या, याच्यामध्ये 15 दिवसांची एक्सपायरी आहे आणि 30 डेजची एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी आहे, असं जर आपण कन्सिडर करतोय तर याच्यामध्ये व्हॉल्यूम मार्केटमधून निघून जाणार सगळ्यात पहिला महत्वाचा पॉईंट. त्याच्यामध्ये कोणताच व्हॉल्यूम राहणार नाही. व्हॉल्यूम नसल्यामुळे होणार काय की मार्केटमधली मोमेंटम ही स्लो डाऊन होणार आहे. मार्केटमधली मोमेंटम स्लो डाऊन झाली की प्रीमियम्स जे पळणार आहेत ते स्लो डाऊन होणार आहेत आणि प्रीमियम्समध्ये डिक्रीमेंट हा पार्ट जास्त पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ऑप्शन सेलरसाठी खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात निगेटिव्ह पॉईंट आहे, ज्यावेळी मार्जिन संपवलं 2021 नंतर, हा सगळ्यात एक निगेटिव्ह पॉईंट इथे बनतो. जे ऑप्शन सेलिंग काही लोक गेल्या म्हणजे 2020च्या अगोदर 10,000 20,000 मध्ये करायचे, आता तीच ऑप्शन सेलिंग 2 लाख 1.5 लाख या रेंजमध्ये करावी लागते. म्हणजे इतका हेवी पैसा रिटेल ट्रेडरकडे नाहीये किंवा रिटेल ट्रेडर एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट देत नाहीये. रिटेल ट्रेडरचं म्हणणं काय, 5,000 घ्या, 10,000 रुपये घ्या, प्रीमियम द्या आणि आम्हाला ट्रेड करू द्या, ज्याच्यामध्ये 5,000वरती आम्हाला 1,000 रुपये भेटले, 500 रुपये भेटले, आम्ही खुश राहू. एवढंच रिटेल ट्रेडरचं माइंड असतं.
पण जर आपण बघितलं तर मोठे किंग्स जे बसले ते ऑप्शन सिलिंगला बसलेले आहेत. मोठे मोठे जे प्लेयर्स आहेत, मोठे मोठे जे काही ऑपरेटर्स असतात, इन्स्टिट्यूशन्स असतात, हे सगळे ऑप्शन सेलिंग करतात. ऑप्शन बाईंग कोण करतोय तर आपला रिटेल ट्रेडर. तर त्यांच्या दृष्टीने जर बघितलं तर त्यांच्यासाठी हा निगेटिव्ह पॉईंट आहे, पण ऑप्शन सेलरसाठी हा खूप स्ट्रॉंग पॉईंट आहे. कारण जर स्टार्टिंगला कॉन्ट्रॅक्टच्या स्टार्टिंगलाच 15 दिवस अगोदर सेलिंग केलेली आहे, तर 15 दिवसांपर्यंत म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम कधी मिळणार आहे, 15 दिवसांच्या नियर बाय, म्हणजे एक्सपायरी आली 1-2 दिवस अगोदर आपल्याला व्हॉल्यूम मिळेल, पण 1-2 दिवस अगोदरपर्यंत पूर्ण प्रीमियम डिक्रीमेंट आहे, व्हॉल्यूम नाहीये. याच्यामध्ये रिटेल ट्रेडर पण परेशान होणार, ट्रेडिंग करायला येणार नाहीये. ते पण कुठेतरी आता दुसरीकडे फॉरेक्स ट्रेडिंग असेल किंवा कुठेतरी असेल, हा व्हॉल्यूम उठायला लागलेला आहे किंवा जायला लागलेला आहे. आता मागच्या वेळी पण आपण लाईव्ह स्ट्रीम मध्ये बोललो होतो की कुठेतरी लाईव्ह स्ट्रीमर्स असतील किंवा युट्यूबर असतील, हा व्हॉल्यूम दुसरीकडे घेऊन जातात, कारण त्यांच्यावरती त्यांना पण फोर्स केल्यासारखं होत आहे. मुळात विलन हा युट्यूबरच ठरतो याच्यामध्ये, तसं बघायला गेलं तर. कारण काय आहे की युट्यूबर काय बघतोय की लोकांना कुठे, म्हणजे लोकही गॅमलिंग करतात हे युट्यूबरला पण माहिती, त्यामुळे तो त्या लोकांना क्रिप्टोमध्ये घेऊन जा, त्या लोकांना फॉरेक्समध्ये घेऊन जा किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात आहेत, आणि इंडियन मार्केटमधला व्हॉल्यूम हा ड्राय सिच्युएशन मध्ये जातोय. बट जर तुम्ही मला माझं मत विचारसाल तर मी पूर्ण सहमत राहील या गोष्टीशी सेबीच्या, की सेबी जो निर्णय घेईल दॅट विल बी फाईन. तो ठीक असू शकतो, कारण ऍज अ ऑप्शन सेलर तो माझ्यासाठी प्रॉफिटेबल आहे. बट जो ऑप्शन बायर आहे त्या ऑप्शन बायरसाठी हा एक डिफिकल्ट पॉईंट आहे, त्याच्यासाठी खूप अवघड परिस्थिती आहे. त्यामुळे येणारा काळ हा थोडासा ऑप्शन बायरसाठी डिफिकल्ट राहू शकतो. धन्यवाद मित्रांनो. आणि त्या अगोदर अजून एक कन्सल्टेशन पेपर येणार आहे, त्याच्यावरती पण मी तुम्हाला सांगतो की सेबी याला खूप सिरियसली रीड करते. त्यामुळे कन्सल्टेशन पेपरला एकदा जाऊन तुम्ही रीड करायचा, कन्सल्टेशन पेपर पण तुम्ही भरण्याचा प्रयत्न करा, किंवा तुमचे जे काही मत आहे ते कन्सल्टेशन पेपरमध्ये मांडण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला म्हणजे तुमची मतं सेबीने रीड केली किंवा सेबीला त्यातून जर काही आउटपुट, एक वेगळा निर्णय त्याच्यामधून काढता आला या कन्सल्टेशन पेपरमधून, तर तोही येऊ शकतो, आणि याच्यातून कदाचित आपल्याला यातून बाहेर निघण्याचा मार्गही निघू शकतो ऑप्शन बायरला. अदरवाईज मग आहे ऑप्शन, जेव्हा एक्सपायरी आहे तेव्हाच ऑप्शन बायर याच्यामध्ये व्हॉल्यूम च्या वेळी येईल. अदरवाईज मग ऑप्शन बायरला याच्यामध्ये मॅक्सिमम तरी लॉसेस होण्याचे प्रयत्न आहे. तर तुम्ही तुमचं मत कन्सल्टेशन पेपरमध्ये मांडा, मीही माझं कन्सल्टेशन मध्ये माझं मत मांडेल. बाकी तोपर्यंत तुर्तास तरी आपण थांबूया आणि बघूया कन्सल्टेशन पेपरमध्ये काय येतात, तेव्हा मग आपण याच्यावरती बोलूया. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद.